नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या YouTube चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। हा पेपर 7 मार्च 2024 रोजी झालेला आहे। एकूण 80 गुणांचा हा पेपर आहे आणि वेळ हा 3 तासाचा देण्यात आलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 10वीच्या वर्गाच्या 2022, 2023, 2024 या वर्षाच्या बोर्ड प्रश्नपत्रिका, पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका, प्रथम व द्वितीय सत्र प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये इयत्ता 10वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा, त्या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रश्नपत्रिका, सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील। ऍक्टिव्हिटी शीट सेक्शन फर्स्ट लँग्वेज स्टडी 10 मार्क्स साठी आहे। त्यातील क्वेश्चन 1A डू ॲज डायरेक्ट अटेम्प्ट एनी 4 8 मार्क्स साठी आहे। म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला या ठिकाणी 2 मार्क्स मिळतील। एकूण 4 क्वेश्चनची आन्सर तुम्हाला लिहायचे आहेत। फर्स्ट, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स। बघा, त्या ठिकाणी वर्ड्स दिलेला आहे आणि एक लेटर मिसिंग केलेला आहे। योग्य लेटर लिहून तुम्हाला ते वर्ड्स कंप्लीट करायचे आहे। त्या ठिकाणी आपण केलेले आहे। बघा, जे फर्स्ट आहे त्या ठिकाणी जी लिहायचं आहे आणि लाईट हा शब्द तयार होईल। सेकंड वर्ड मध्ये बघा, त्या ठिकाणी ओ हे लेटर मिसिंग आहे। ओ लिहिल्यानंतर फोकस हे वर्ड तयार होईल। थर्ड मध्ये आय हे लेटर मिसिंग आहे। त्या ठिकाणी हॅबिट लिहिल्यानंतर तो वर्ड कंप्लीट होईल। आणि फोर्थ नंबर, त्या ठिकाणी सी हे लेटर मिसिंग आहे। सी लिहिल्यानंतर त्या ठिकाणी स्टिक हे वर्ड तयार होईल। क्वेश्चन 1A मधील 2 क्वेश्चन, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर 2 मार्क्स साठी आहे। A to Z हे अल्फाबेट आहे, त्याप्रमाणे आपल्याला हे वर्ड लिहायचे आहेत। पहा, त्या ठिकाणी त्या वर्डच्या वरतीच आपण 1 2 3 4 असे नंबर लिहून घेतलेले आहे। फर्स्ट येतं बर्ड्स, सेकंड गार्डन, थर्ड येतं रोज आणि 4 नंबरला येतं ट्रीज। सेकंड नंबरचे पहा, ट्रूथ, ट्रबल, टेस्ट आणि ट्रीटमेंट। त्यामध्ये फर्स्ट येतं टेस्ट, सेकंड ट्रीटमेंट, थर्ड ट्रबल आणि 4 नंबरला आहे ट्रूथ। या ठिकाणी सगळे टी वरून सुरू होणारे वर्ड होते, म्हणून आपण सेकंड नंबरचे अल्फाबेट पाहिले। त्यानंतर टेस्ट हा फर्स्ट आला, त्यानंतर ट्रीटमेंट, ट्रबल आणि ट्रूथ मध्ये सेकंड नंबरला देखील अल्फाबेट आर होते, त्यामुळे आपण थर्ड अल्फाबेटचे व्यवस्थित निरीक्षण केले, त्यानुसार आपण वर्ड्स लावून घेतले। थर्ड नंबर, पंच्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस 2 मार्क्स साठी आहे। त्या ठिकाणी विरामचिन्ह देऊन तुम्हाला ते वाक्य कंप्लीट करायचे आहे। फर्स्ट आहे शी क्राईड, आर यू क्रेझी। त्या ठिकाणी शी मधला जो यस आहे तो तुम्ही त्या ठिकाणी कॅपिटल लिहायचा आहे। क्राईड नंतर कॉमा आणि डबल इन्व्हर्टर कॉमा द्यायचा आहे। क्रेझी नंतर क्वेश्चन मार्क आणि डबल इन्व्हर्टर कॉमा कंप्लीट करायचा आहे। सेकंड बघा, द टीचर सेड लेट्स स्टार्ट टुडेज लेसन। या ठिकाणी द मधला टी जो आहे तो कॅपिटल काढायचा आहे। द टीचर सेड या ठिकाणी कॉमा द्यायचा आहे। नंतर लेटच्या इथे डबल इन्व्हर्टर कॉमा, क्वेश्चन मार्क आणि डबल इन्व्हर्टर कॉमा कंप्लीट करायचा आहे। 4 नंबरचा क्वेश्चन, मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर इच युजिंग द लेटर्स इन द वर्ड 2 मार्क्स साठी आहे। बघा, त्या ठिकाणी ऍडव्हर्टाइजमेंट हे वर्ड दिलेलं आहे आणि ऍडव्हर्टाइजमेंट या वर्ड मधून तुम्हाला नवीन वर्ड्स तयार करायचा आहे। कमीत कमी 3 लेटर्स तरी त्या वर्ड मध्ये तुम्हाला पाहिजे। आपण लिहून घेतलेले आहे ट्री, ईट, मेन, अँट, सेंट, सेट, टेंट आणि रॅट। याच्या व्यतिरिक्त अजूनही त्यापासून नवीन शब्द तयार होतील। 5 नंबरचा क्वेश्चन, राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल 2 मार्क्स साठी आहे। बघा, त्या ठिकाणी त्यांनी एक्झाम्पल दिलेला आहे। स्टुडंट या वर्डशी रिलेटेड वर्ड लिहायचा आहे। त्या ठिकाणी त्यांनी लिहिलेला आहे क्लेवर, आपण लिहायचं आहे लीडरशिप, स्किलफुल, केअरफुल, इंटेलिजंट, स्मार्ट, हंबल। कोणतेही 4 तुम्हाला लिहायचे आहेत। 6 नंबरचा क्वेश्चन, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ड्स, ॲड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड 2 मार्क्स साठी आहे। त्या ठिकाणी एक वर्ड दिलेला आहे ग्रो आणि त्याचं जे शेवटचं लेटर आहे त्यापासून सुरू होणारे आपल्याला वर्ड तयार करायचे आहे। ग्रो नंतर शेवटचं लेटर आहे डब्ल्यू, त्यापासून वर्ब आला वॉन्ट, शेवटचं लेटर आहे टी। टेक, टेक मध्ये शेवटचं लेटर आहे ई,
त्यापासून आपण वर्ब लिहिला इट आणि इट मध्ये शेवटचा लेटर आहे टी, त्यापासून आपण वर्ब लिहिला टॉक. याच्या व्यतिरिक्त तुम्ही वेगळी सुद्धा वर्ब चेन त्या ठिकाणी लिहू शकतात. A1 मधला बी क्वेश्चन डू ॲज डायरेक्ट 2 मार्क्ससाठी आहे. फर्स्ट अटेम्प्ट एनी वन. 2 क्वेश्चन दिलेला आहे. कोणत्याही 1 क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला 1 मार्क्ससाठी लिहायचे आहे. ए क्वेश्चन मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज टू बी अफ्रेड ऑफ. अफ्रेड मीन्स भीती वाटणे. अफ्रेड ऑफ हे वर्ड यूज करून तुम्हाला त्या ठिकाणी सेंटेन्स तयार करायचे आहे. आपण त्या ठिकाणी तयार केलेले आहे मेनी स्टुडंट अफ्रेड ऑफ गिव्हिंग बोर्ड एक्झाम. म्हणजे बोर्ड एक्झाम द्यायला खूप विद्यार्थ्यांना भीती वाटत होती. किंवा त्याला ऑर क्वेश्चन दिलेला आहे ऍड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. धिस इज अ क्लासरूम. ते सेंटेन्स घेऊन तुम्हाला एक अर्थपूर्ण सेंटेन्स तयार करायचा आहे. त्या ठिकाणी लिहिताना तुम्ही हे सेंटेन्स देखील लिहायचं आहे धिस इज अ क्लासरूम ऑफ 10th क्लास ए. किंवा सेकंड आन्सर येईल धिस इज अ क्लासरूम वेअर आय स्टडी. दोघांपैकी कोणतेही एक वाक्य तुम्ही लिहून घ्यायचं आहे. सेकंड नंबरचा क्वेश्चन अटेम्प्ट एनी वन 1 मार्क्ससाठी आहे. एक क्वेश्चन ऍड अ प्रेफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. बघा प्रेफिक्स किंवा सेफिक्सने तुम्ही नवीन वर्ड्स त्या ठिकाणी तयार करायचा आहे. आपण तयार करून घेतलेला आहे. फर्स्ट आहे मॅनेज. त्यापुढे आपण मेंट लावले आणि मॅनेजमेंट हे वर्ड्स तयार झाले प्रेफिक्ससाठी. सेकंड आहे काइंड. त्या ठिकाणी आपण अन लावले आणि अनकाइंड हे वर्ड तयार झाले. आणि त्या ठिकाणी दुसरा पण बघा आपण एक तयार केलेला आहे काइंड. त्यापुढे नेस लावले आणि काइंडनेस हे प्रेफिक्स तयार झाले. बघा प्रेफिक्स म्हणजे वर्डच्या नंतर येईल आणि सफिक्स म्हणजे वर्डच्या अगोदर येईल. त्याला ऑर क्वेश्चन दिला होता बी क्वेश्चन मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. बघा फर्स्ट आहे मॅनेज. या वर्डचा उपयोग करून तुम्हाला एक मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचे आहे. फर्स्ट लिहिले आपण आय विल मॅनेज माय वर्क आणि सेकंड आहे काइंड यू आर व्हेरी काइंड. सेक्शन सेकंड टेक्स्चुअल पॅसेज फॉर 20 मार्क्ससाठी. क्वेश्चन 2A रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटी फॉर 10 मार्क्ससाठी. A1 राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. 2 मार्क्ससाठी आहे. पुढे एक पॅसेज दिलेला आहे. त्या पॅसेजचे वाचन करायचे आहे आणि त्यावर आधारित तुम्हाला हे सेंटेन्स ट्रू आहेत का फॉल्स ते लिहायचे आहेत. तर आपण पुढे पॅसेज पाहणारच आहोत. त्या अगोदर या क्वेश्चनचे आन्सर जाणून घेऊ. फर्स्ट द साइट ऑफ द फूड मॅडन हिम. ट्रू. सेकंड ही प्रिंटेड टू बी फॉलिंग अस्लीप. ट्रू. थर्ड द मदर एट अ पीस ऑफ फिश दॅट ले ॲट हर फीट. फॉल्स. आणि 4 नंबरचं सेंटेन्स आहे द सन वॉज नाऊ डिसेंडिंग द स्काय. त्याचं आन्सर येतं फॉल्स. या ठिकाणी पॅसेज देण्यात आलेला आहे. व्हिडिओ पॉज करून पॅसेज व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे. जर तुम्ही पॅसेज व्यवस्थित वाचला तर सर्व प्रश्नांची उत्तरेही तुम्हाला पॅसेजमध्येच उपलब्ध होतील. या ठिकाणी पुढचा पॅसेज देण्यात आलेला आहे. A2 क्वेश्चन कम्प्लीट द वेब 2 मार्क्ससाठी आहे. ऍक्शन्स ऑफ फॅमिली मेंबर्स. त्या ठिकाणी फॅमिली मेंबरचे ऍक्शन्स लिहायचे आहे. हिज फादर, हिज मदर, हिज ब्रदर अँड सिस्टर, हिज. त्यापैकी आपण हिज फादर यांची ऍक्शन पाहू. पहा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या पॅरेग्राफमध्येच या प्रश्नांची उत्तरे देण्यात आलेली आहे. पहा हिज फादरच्या ठिकाणी तुम्ही हे वाक्य लिहायचं आहे. हिज फादर वॉज प्रिनिंग द फेदर्स ऑन हिज व्हाईट बॅग. सेकंड नंबर आहे हिज मदर. त्या चौकटीत तुम्हाला लिहायचं आहे शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटल हाय हम्प ऑन द प्लेट्यू. थर्ड नंबर आहे हिज ब्रदर अँड सिस्टर्स. 2 brothers and his sisters lying on the plateau dozing with their heads sunk into their necks. आणि 4 नंबर आहे ही हिज. त्या ठिकाणी लिहायचं आहे स्टँडिंग ऑन वन लेग विथ द अदर लेग हिडन अंडर हिज विंग. पहा सर्व प्रश्नांची उत्तरे त्या ठिकाणीच आहे. फक्त तुम्ही पॅसेज व्यवस्थित वाचा.
A3 क्वेश्चन, मॅच द वर्ड्स इन कॉलम A विथ देअर मीनिंग इन कॉलम B. 2 मार्क्ससाठी आहे. योग्य पद्धतीने तुम्हाला कॉलम A आणि कॉलम B मॅच करायचा आहे. त्या ठिकाणी आपण आन्सर लिहून घेतलेले आहे. फर्स्ट आहे स्क्रॅप, त्याचं C ऑप्शन करेक्ट आहे. रब म्हणून आपण त्या ठिकाणी C लिहिलेला आहे. सेकंड आहे डॉझिंग, त्याचा A ऑप्शन करेक्ट आहे. स्लीपिंग लाईटली. थर्ड प्ले टू, त्याचा D ऑप्शन करेक्ट आहे. अ लार्ज हाय एरिया ऑफ फ्लॅट लँड. फोर वेट, त्याचा B ऑप्शन करेक्ट आहे. शार्पन. A4 क्वेश्चन, डू एज डायरेक्ट. 2 मार्क्ससाठी आहे. फर्स्ट, द साईट ऑफ द फूड मॅडन हिम. ॲड अ क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग करायचा आहे. त्या ठिकाणी पूर्ण वाक्य अगोदर जसंच्या तसं लिहून घ्यायचं आहे. द साईट ऑफ द फूड मॅडन हिम, त्यानंतर कॉमा करायचा आहे. डिडंट इट करून क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. सेकंड, ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. रिराईट द सेंटेन्स इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स करायचं आहे. त्या ठिकाणी तुम्ही बघा, ओनली हिज मदर, ज्या ठिकाणी वॉज आहे तुम्ही हॅज लिहायचं आहे. लुकिंगच्या ठिकाणी लुक ॲट हिम. ओनली हिज मदर हॅज लुक ॲट हिम अशा पद्धतीने लिहायचं आहे. A5 क्वेश्चन, पर्सनल रिस्पॉन्स. बघा, स्वमताचा प्रश्न आहे. तुम्ही तुमच्या मताने त्या ठिकाणी पॅसेजवर आधारित प्रश्नाची उत्तर लिहायची आहेत. राईट एनी 4 गुड थिंग्स दॅट युअर पॅरेंट्स टॉट यू. त्या ठिकाणी तुमच्या पॅरेंट्सने शिकवलेल्या 4 चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी लिहायच्या आहे. पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे. आपण त्याचा आन्सर पाहू. त्या ठिकाणी आपण आन्सर लिहिलेला आहे. माय पॅरेंट्स ऑलवेज हॅव टॉट अस टू बी अ गुड बॅलन्स ऑफ ह्युमॅन बिगिन. ही ऑल्सो ॲडवाइज नॉट टू लूज अवर टेम्पर. सेकंड, नथिंग इन लाईफ इज फ्री. यू हॅव टू वर्क हार्ड टू गेट व्हॉट यू वॉन्ट इन लाईफ. यू कांट स्किप द वर्क हार्ड पार्ट. थर्ड, ऑलवेज लिव्ह पीपल फीलिंग हॅपी. आणि फोर्थ, इफ अ जॉब वर्थ डुईंग इट्स वर्थ डुईंग वेल. या पद्धतीने आन्सर लिहायचा आहे. तुम्ही वेगळ्या पद्धतीने देखील तुमच्या स्वमताने त्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतात. B क्वेश्चन, रीड द फॉलोविंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटी फॉर 10 मार्क्ससाठी आहे. पुढे दुसरा पॅसेज देण्यात आलेला आहे आणि त्या पॅसेजवर आधारित ॲक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायची आहे. पॅसेज आपण नंतर पाहू. त्या पॅसेजवर आधारित हू सेड टू हुम हा आन्सर पाहू. 2 मार्क्ससाठी आहे. त्या ठिकाणी सेंटेन्स दिलेला आहे आणि हू सेड टू हुम आपल्याला लिहायचे आहे. फर्स्ट, इज द वर्ड सो पुअर दॅट इट कॅन नॉट गिव्ह मी अ टॉय अँड अ बुक. हू सेड म्हणजे कोण म्हणाले आणि टू हुम म्हणजे कोणाला म्हणाले. आता हे कोण म्हणाले? अ स्मॉल स्किनी चाइल्ड लेबर. कोणाला म्हणाले? टू द रायटर. सेकंड, व्हॉट इज माय फॉल्ट. हू सेड, कोण म्हणाले? सुदनेस चाइल्ड सोल्जर. कोणाला म्हणाले? रायटर. अशा पद्धतीने लिहायचे आहे. आणि बघा, हा क्वेश्चन या पॅसेजवर आधारित होता. या ठिकाणी अर्धा पॅसेज दिलेला आहे. पुढचा पॅसेज आपण पाहू. या ठिकाणी त्याच्या पुढचा पॅसेज दिलेला आहे. ज्या ठिकाणी आपण अंडरलाईन दिलेली आहे ती सर्व प्रश्नांची उत्तरे आहे. म्हणजे यावरून प्रश्नांची उत्तरे ही पॅसेजमध्येच आहेत. B2 क्वेश्चन, कम्प्लीट द वेब. 2 मार्क्ससाठी आहे. हॉली प्लेसेस फॉर प्रेयर्स. त्या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे चर्च, टेम्पल्स, मॉस्क्यूज, प्रेयर हाऊस. हे 4ही आन्सर तुम्हाला पॅसेजमध्येच दिलेले आहेत. टेम्पल, मॉस्क्यूज, चर्च, प्रेयर हाऊसेस. B3 क्वेश्चन, राईट द डिस्क्रायबिंग वर्ड्स फॉर द फॉलोविंग फ्रॉम द पॅसेज. 2 मार्क्ससाठी आहे. त्या ठिकाणी डिस्क्रायबिंग वर्ड तुम्ही लिहायचे आहे. फर्स्ट, वीक, 1 वीक. सेकंड, कुराण, हॉली कुराण. थर्ड, व्हायलेन्स, ग्रेटर व्हायलेन्स. आणि फोर्थ, रिलिजन्स, ग्रेट रिलिजन्स. हे सुद्धा क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला पॅसेजमध्ये दिसतील. फर्स्ट 1 वीक, सेकंड होली कुराण, थर्ड ग्रेटर व्हायलेन्स आणि फोर्थ ग्रेट रिलिजन्स. B4 क्वेश्चन, डू एज डायरेक्ट. 2 मार्क्ससाठी आहे. फर्स्ट, ही आस्क्ड मी व्हॉट इज माय फॉल्ट. चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच फ्रॉम द फॉलोविंग. त्या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे. योग्य इनडायरेक्ट स्पीचचा तुम्हाला ऑप्शन निवडायचा आहे आणि त्याचं D ऑप्शन करेक्ट आहे. ही आस्क्ड मी व्हॉट हिज फॉल्ट वॉज. सेकंड, ही वॉज फोर्स्ड टू किल हिज फ्रेंड अँड फॅमिली. Rewrite the sentence and underline the
इन्फिनिटिव्ह. बघा, इन्फिनिटिव्ह वर्डला तुम्हाला काय करायचं आहे, अंडरलाईन द्यायची आहे. त्या ठिकाणी इन्फिनिटिव्ह आहे टू किल. मी पूर्ण वाक्य लिहायचं आहे आणि टू किलला अशा पद्धतीने अंडरलाईन द्यायची आहे. आणि B5 क्वेश्चन आहे पर्सनल रिस्पॉन्स. या ठिकाणी सुद्धा हा पर्सनल रिस्पॉन्स स्वमताचा प्रश्न आहे. तुमच्या मताने त्या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे 2 मार्क्ससाठी. व्हॉट विल यू डू इफ यू फाइंड अ पुअर अँड नीडी चाइल्ड? एक्सप्लेन. पहा, तुम्हाला एखादा गरीब मुलगा किंवा मुलगी दिसली तर तुम्ही त्याची काय मदत कराल ते त्या ठिकाणी लिहायचं आहे. आपण त्याचं उत्तर पाहू. पहा, या ठिकाणी त्याचा आन्सर दिलेला आहे. सेक्शन 3 पोएट्री फॉर 10 मार्क्ससाठी आहे. क्वेश्चन 3A रीड द फॉलोइंग स्टॅन्झाज अँड डू द ऍक्टिव्हिटीज 5 मार्क्ससाठी आहे. पुढे पोयम दिलेली आहे आणि त्या पोयमवर आधारित ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. A1 क्वेश्चन कंप्लीट द सेंटेन्सेस 2 मार्क्ससाठी आहे. सेंटेन्स कंप्लीट करायचे आहे आणि पोयमवर आधारितच ते सेंटेन्स कंप्लीट करायचे आहे. फर्स्ट, द पोएट सॉ अ लवली गर्ल ऑन अ बस. पण त्याचंही आन्सर तुम्हाला पुस्तकातच दिसेल. पहा, या ठिकाणी ऑन अ बस आय सॉ अ लवली गर्ल. सेकंड, द पोएट स्टॉप टू बाय सम स्वीट्स. थर्ड, द पोएट रिक्वेस्ट गॉड टू फॉरगिव्ह हिम. आणि 4 नंबर, द लवली गर्ल इन अ बस ओर क्रच. पहा, या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर याच ठिकाणी आहेत. या ठिकाणी ओर अ क्रच, त्यानंतर आय स्टॉप टू बाय सम स्वीट्स आणि पुढे आहे गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय वाईन. बघा, या ठिकाणी गॉड. A2 क्वेश्चन कंप्लीट द वेब 2 मार्क्ससाठी आहे. पहा, ती कृती पूर्ण करायची आहे. द लॅड, त्याच्याशी संबंधित सगळे जे शब्द आहेत ते तुमच्या पोयममध्येच देण्यात आलेले आहे. सोल्ड सम स्वीट्स, वॉज ब्लाइंड, हॅड सच चार्म आणि सीम क्लाम. A3 क्वेश्चन राईट एनी 2 पेयर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द स्टॅन्झाज. बघा, यमक जुळणारे शब्द त्या ठिकाणी लिहायचे आहे 1 मार्क्ससाठी. आपण त्या ठिकाणी 3च लिहिलेले आहेत, पण जास्त आपल्याला मिळतील. हेयर, फेयर, असाइल, स्माइल, चार्म, हार्म. बघा, त्या व्यतिरिक्त सुद्धा शब्द या ठिकाणी आलेले आहेत स्टांजामध्ये. या ठिकाणी हेयर, फेयर, असाइल, स्माइल, चार्म, हार्म, काइंड, ब्लाइंड, वाइन, माइन. B क्वेश्चन एप्रिशिएशन ऑफ द पोयम फॉर 5 मार्क्ससाठी आहे. रीड द फॉलोइंग पोयम अँड राईट द एप्रिशिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ द पॉइंट्स गिवन बिलो. यू स्टार्ट डाईंग स्लोली. या ठिकाणी पोयम दिलेली आहे आणि त्यावर आधारित आन्सर आपल्याला कंप्लीट करायचे आहे. व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित पोयम वाचून घ्यायची आहे. या ठिकाणी पोयमचा पुढचा भाग देण्यात आलेला आहे. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला ज्याही प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील त्या सर्व प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे. कारण पुन्हा पुन्हा तेच प्रश्न हे परीक्षेत विचारले जातात. आणि प्रश्नांची उत्तरे ही जवळजवळ पॅसेजमध्येच असतात. फर्स्ट क्वेश्चन त्या पोयमवर आधारित टायटल लिहायचं आहे पोयमचं, म्हणजे कवितेचं नावच लिहायचं आहे. हाफ मार्क्ससाठी यू स्टार्ट डाईंग स्लोली आपण त्या ठिकाणी लिहून घेतलेलं आहे. सेकंड, नेम ऑफ द पोएट, द पोएट पॅब्लो नेरुडा. थर्ड, राईम शेम, इट इज रिटन इन फ्री वर्ड स्टाईल 1 मार्क्ससाठी. 4 नंबर, फिगर ऑफ स्पीच एनी वन, फक्त कोणतंही फिगर ऑफ स्पीच 1 लिहायचं आहे 1 मार्क्ससाठी. त्या ठिकाणी आपण लिहून घेतलेलं आहे एपोस्ट्रॉफी, रिपिटिशन, अँटीथिसिस. आणि 5 नंबरचा क्वेश्चन आहे 2 मार्क्ससाठी. थीम, सेंट्रल आयडिया. बघा, 2 ते 3 लाईनीत तुम्हाला त्याचा आन्सर लिहायचा आहे. उत्तर थोडं मोठं लिहायचं आहे कारण त्या प्रश्नाला 2 मार्क्स आहे. त्याचा आन्सर पाहू आपण. या ठिकाणी सेंट्रल आयडिया आन्सर देण्यात आलेला आहे. सेक्शन 4 नॉन टेक्स्चुअल पॅसेज फॉर 15 मार्क्ससाठी आहे. बघा, हा जो पुढचा पॅसेज आहे तो तुमच्या पुस्तकातला नाही, पुस्तकाबाहेरचा आहे, पण पॅसेज वाचल्यानंतर त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सहज मिळतील. क्वेश्चन 4 रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज 10 मार्क्ससाठी. A1 क्वेश्चन
कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस फ्रॉम द पॅसेज 2 मार्क्ससाठी आहे. सहज तुम्हाला 2 मार्क्स मिळतील कारण ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे पॅसेजमध्ये आहेत. फर्स्ट, कलाम अर्न अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग. सेकंड, DRDO stands for Defense Research and Development Organization. Third number, Kalam was project director of the SLV-3, the first satellite launch vehicle. 4 number's sentence, Kalam served as lecturer at several universities. पहा या क्वेश्चनची आन्सर आपण पाहूत. पॅसेज वाचू आणि पॅसेज मध्येच उत्तर शोधू. हे बघा, कलाम अर्न अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग. सेकंड पहा, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDO. थर्ड बघा, प्रोजेक्ट डायरेक्टर ऑफ द SLV-3. आणि 4 नंबर, सर्व ॲज लेक्चर ॲट सेव्हरल युनिव्हर्सिटीज. A2 क्वेश्चन, कंप्लीट द वेब डायग्राम. 2 मार्क्ससाठी आहे. डायग्राम कंप्लीट करायचा आहे. अवॉर्ड्स दॅट कलाम रिसीव्ह ड्युरिंग हिज लाईफ. डॉक्टर कलाम यांनी कोणकोणते अवॉर्ड रिसीव्ह केले होते ते त्या ठिकाणी लिहायचे आहे. बघा, आपण त्या ठिकाणी वर्ष पण लिहिलेलं आहे. तुम्ही वर्ष नाही लिहिलं तरी चालेल कारण त्या ठिकाणी वर्ष नाही विचारले, अवॉर्डची नेम विचारलेली आहेत. पण आपण माहितीसाठी वर्ष पण लिहून घेतले. पद्मभूषण 1981, पद्मविभूषण 1990, इंदिरा गांधी अवॉर्ड 1997, भारतरत्न 1997. आणि या ठिकाणीच त्याचं उत्तर सुद्धा देण्यात आलेलं आहे. 1, 2, 3 आणि 4 भारतरत्न. A3 क्वेश्चन, फिल इन द ब्लँक्स बाय युझिंग द सुटेबल वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट्स. पहा, ब्रॅकेट्समध्ये काही वर्ड दिलेले आहे. सुटेबल वर्ड लिहून तुम्हाला ते सेंटेन्स कंप्लीट करायचे आहे 2 मार्क्ससाठी. फर्स्ट, मिस्टर गुणाजी हॅज सर्व ॲज अ प्रिन्सिपल इन दिस कॉलेज. Second, the story of my experiment with truth is the autobiography of Mahatma Gandhi. Third number, my teacher moved to England for further studies. 4 number, ISRO successfully launched Chandrayaan-3 mission. A4 question, do as direct, 2 marks साठी आहे. फर्स्ट, त्या ठिकाणी कलाम शब्द व्यवस्थित तुम्हाला दिसत नसेल, प्रिंटेड मिस्टेक आहे. कलाम रोट सेव्हरल बुक्स आणि सेव्हरल बुक्सला त्या ठिकाणी अंडरलाईन केलेली आहे. फ्रेम अ WH टाईप क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन पार्ट ॲज अँसर. म्हणजे जे अंडरलाईन केलेलं आहे सेव्हरल बुक्स ते अँसर आलं पाहिजे असं तुम्हाला क्वेश्चन तयार करायचं आहे. मग त्या ठिकाणी आपण क्वेश्चन तयार केलेला आहे. व्हॉट डीड कलाम रोट आणि क्वेश्चन मार्क. सेकंड, कलाम अर्न अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग. बिगिन द सेंटेन्स विथ अ डिग्री इन. पहा, या ठिकाणी चेंज द व्हॉइस करायचं आहे आणि सुरुवात A डिग्री इन पासून करायची आहे. त्या ठिकाणी आपण केलेलं आहे अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग वॉज अर्न बाय कलाम. पहा, त्या ठिकाणी कलाम हे नाव होतं म्हणून आपण कलाम नाव लिहिलं. जर त्या ठिकाणी ही असतं तर आपण हिम लिहिलं असतं, शी असतं तर हर लिहिलं असतं. पण त्या ठिकाणी कलाम आहे, आपण त्या ठिकाणी कलामच लिहायचं आहे. A5 क्वेश्चन, हु इज युअर रोल मॉडेल. राईट फ्यू लाईन्स अबाउट हिम हर. म्हणजे जे सक्सेसफुली व्यक्ती आहे तुमच्या मते त्यांच्याविषयी तुम्ही काही लाईनी त्या ठिकाणी लिहायच्या आहेत 2 मार्क्ससाठी. मग सक्सेसफुल व्यक्ती तुमचे वडील असू शकतात, तुम्हाला एखादा क्रिकेटर आवडत असेल तर त्याच्याविषयी असेल, किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला जी मोटिवेशन करते त्या व्यक्तींविषयी तुम्ही लिहू शकता. या ठिकाणी आपण नमुना उत्तर पाहू. या ठिकाणी आन्सर लिहिलेला आहे. माय रोल मॉडेल इज सचिन तेंडुलकर. ही इज कॉल्ड लिटल मास्टर. ही मोटिवेट्स मी इन लाईफ. या व्यतिरिक्त वेगळं उत्तर सुद्धा तुम्ही लिहू शकता. नंतर आहे B क्वेश्चन, समरी रायटिंग फॉर 5 मार्क्स. रीड द पॅसेज गिवन इन क्वेश्चन नंबर 4A अँड राईट द समरी ऑफ इट. सजेस्ट अ सुटेबल टायटल टू द समरी. बघा,
क्वेश्चन नंबर 4A मधील जो पॅसेज आहे तो वाचायचा आहे आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला समरी रायटिंग करायची आहे आणि सुटेबल टायटल सुद्धा द्यायचं आहे. त्या ठिकाणी आपण 2 टायटलची नावं लिहून घेतलेली आहे. मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम किंवा दुसरं टायटल आहे मिसाईल मॅन ऑफ इंडिया आणि समरी रायटिंग करायची आहे. तो पॅसेज पाहू आपण. या ठिकाणी क्वेश्चन 4A मधील पॅसेज आहे. समरी रायटिंग करताना 2-3 मुद्दे एकत्र करून एक महत्त्वाचा मुद्दा लिहायचा आहे. जे 2-4 पॉईंट असतील ते महत्त्वाचे पॉईंट तुम्ही त्या ठिकाणी लिहिले तरी तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स हे मिळतात. हा पॅसेज दिलेला आहे आणि या पॅसेजची तुम्हाला समरी रायटिंग करायची आहे. या ठिकाणी आपण समरी रायटिंग लिहिलेली आहे. तुम्ही महत्त्वाचे मुद्दे लिहून देखील समरी रायटिंग कंप्लीट करू शकता. सेक्शन 5 रायटिंग स्किल फॉर 20 मार्क्स. क्वेश्चन 5A लेटर रायटिंग A1 और A2 क्वेश्चन दिलेला आहे. डू एनी वन ऑफ द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज 5 मार्क्ससाठी आहे. बघा त्या ठिकाणी नेम दिलेला आहे शिवम शिवांगी पाटील. ऍड्रेस दिलेला आहे. रीड द फॉलोइंग पोस्टर अँड अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग लेटर्स. डेव्हलपिंग रायटिंग स्किल. बघा त्या ठिकाणी पोस्टर दिलेला आहे आणि त्या पोस्टरवर आधारित 2 लेटर दिलेले आहे. फॉर्मर लेटर आणि इनफॉर्मर लेटर. दोघांपैकी कोणतेही एक लेटर तुम्हाला लिहायचे आहे. त्या ठिकाणी नाव आणि पत्ता सुद्धा देण्यात आलेला आहे. इनफॉर्मर लेटर तुम्ही तुमच्या फ्रेंडला लिहायचं आहे की तू इंग्रजीमध्ये चांगलं करत नाही. त्या पोस्टरविषयी त्याला माहिती द्यायची आहे आणि त्या पोस्टरचं महत्त्व त्याला सांगायचं आहे. अशा पद्धतीने लेटर लिहायचं आहे. आणि फॉर्मर लेटर जे आहे ते तुम्ही रायटिंग स्किलचे पोस्टर बनवण्याचे आभार मानायचे आहे की ते किती उपयुक्त आहे ते त्यांना त्यातून सांगायचे आहे. बघा इनफॉर्मर लेटरमध्ये तुम्हाला सब्जेक्ट लिहिण्याची गरज नाही पण फॉर्मर लेटरमध्ये तुम्हाला सब्जेक्ट लिहावं लागेल आणि ते पॉइंट जे आहेत पोस्टरवरचे ते त्या ठिकाणी तुम्ही ऍड करायचे आहेत. बी क्वेश्चन डायलॉग रायटिंग ड्राफ्टिंग अ स्पीच फॉर 5 मार्क्स. B1 और B2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. बघा B1 आणि B2 क्वेश्चन आहे. दोघांपैकी कोणताही एकच क्वेश्चन तुम्ही त्या ठिकाणी कंप्लीट करायचा आहे. B1 क्वेश्चन बघू. डायलॉग रायटिंग. ए प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जम्बल सेंटेन्सेस 1 मार्क्ससाठी. खाली 4 सेंटेन्स दिलेले आहेत आणि तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी ते खालीवर दिलेले आहेत. आपण व्यवस्थित ते सेंटेन्स लावून घ्यायचे आहेत म्हणजे लिहून घ्यायचे आहेत क्रमाक्रमाने. फर्स्ट येणार आहे सेकंड नंबरचं सेंटेन्स. हॅव यू पार्टिसिपेट इन एनी कल्चर इव्हेंट. त्या ठिकाणी आपण 1, 2, 3, 4 नंबर पण लिहून घेतलेला आहे. सेकंड येणार आहे यस आय हॅव पार्टिसिपेट इन अ ग्रुप डान्स इव्हेंट. थर्ड नंबरला येणार आहे थर्ड नंबरचं सेंटेन्स. व्हिच सॉन्ग डीड यू सिलेक्ट. 4 नंबर आय सिलेक्टेड अ पंजाबी फोक सॉन्ग. अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर लिहायचे आहे. कंप्लीट द डायलॉग 1 मार्क्ससाठी आहे. मोहन आणि सोहम यांचा डायलॉग कंप्लीट करायचा आहे. मोहन से डू यू लाइक टू वॉच मूवीज. सोहम यस आय लाइक टू वॉच मूवीज. मोहन विच इज युअर फेवरेट मूवी. सोहन माय फेवरेट मूवी इज 12th फेल. तुम्ही तुमची जी फेवरेट मूवी असेल ती सुद्धा त्या ठिकाणी लिहिली तरी चालणार आहे. B1 मधील सी क्वेश्चन. राईट अ डायलॉग बिटवीन गणेश अँड महेश हॅव्हिंग 3 मिनिंगफुल एक्सचेंज ऑन द बेनिफिट्स ऑफ मॉर्निंग वॉक. 3 मार्क्ससाठी आहे हा क्वेश्चन. गणेश आणि महेश यांच्यामधील संवाद लिहायचा आहे. मॉर्निंग वॉकचे काय महत्त्व आहे ते त्या ठिकाणी लिहायचे आहे. गणेश महेश वी विल गो टू मॉर्निंग वॉक एव्हरी डे. महेश शोर आय एम एक्साइटेड. गणेश मॉर्निंग वॉक रिफ्रेश अवर माइंड. महेश ऑल्सो मेक फिजिकल स्ट्रॉंग. गणेश मेक ऑल डे एन्जॉयबल. महेश से यस इट्स व्हेरी बेनिफिशियल. विद्यार्थी मित्रांनो म्हणजे महेशचे 3 वाक्य आणि गणेशचे 3 वाक्य त्या ठिकाणी 3 मार्क्ससाठी यायला हवे. आणि या 3 क्वेश्चनला ऑर क्वेश्चन देण्यात आला होता. हे 3 क्वेश्चन B1 मधील होते आणि त्याला ऑर क्वेश्चन देण्यात आला होता B2चा क्वेश्चन स्पीच रायटिंगचा. लिव्हिंग अ बेटर लाईफ. बघा हे जे पॉइंट दिलेले आहेत त्या पॉइंटच्या आधारे तुम्हाला लिव्हिंग अ बेटर लाईफचं स्पीच रायटिंग लिहायचे आहे.
त्यापैकी आपण B1 क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. क्वेश्चन 6A इन्फॉर्मेशन ट्रान्सफर फॉर 5 मार्क्स. बघा 5 मार्कांसाठी आहे. त्यामध्ये सुद्धा A1 और A2 A1 किंवा A2 मधील कोणताही एक क्वेश्चन तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. A1 क्वेश्चन आहे नॉन व्हर्बल टू व्हर्बल करायचा आहे. रीड द इन्फॉर्मेशन गिवन इन द फॉलोइंग ट्री डायग्राम अँड राईट 2 शॉर्ट पॅरेग्राफ्स बेस्ड ऑन इट. गिव्ह अ सुटेबल टायटल टू युअर रायटर. पहा या ठिकाणी डायग्राम दिलेला आहे, तो व्यवस्थित वाचायचा आहे आणि पॅरेग्राफ लिहायचा आहे. त्या पॅरेग्राफला व्यवस्थित सुटेबल टायटल द्यायचं आहे किंवा त्याला और क्वेश्चन सुद्धा देण्यात आलेला आहे. आपण तो पाहू. A2 क्वेश्चन पहा, यामध्ये आपण A2 क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल. रीड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन अँड कम्प्लीट द गिवन टेबल बिलो. सजेस्ट अ सुटेबल टायटल टू इट. बघा त्या ठिकाणी आपल्याला तो टेबल कंप्लीट करायचा आहे आणि त्याला सुटेबल असं टायटल आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे. या पॅसेजवर आधारित आपण अंडरलाईन केलेली ही प्रश्नांची उत्तरं आहे, म्हणजे उत्तरेही तुम्हाला पॅरेग्राफमध्येच उपलब्ध होतील. जर पॅरेग्राफ वाचताना घाई होत असेल तर व्हिडिओ पॉज करून पॅरेग्राफ व्यवस्थित शांततेने वाचून घ्या. त्यावर आधारित टेबल बघा. टायटल दिलेला आपण मिशन चंद्रयान. नेम ऑफ द चंद्रयान, चंद्रयान 1. डेट ऑफ लॉन्चिंग आहे 22 ऑक्टोबर 2008 आणि ऑब्जेक्टिव्ह ऑफ मिशन त्या ठिकाणी ABC लिहायचे आहे. तुम्हाला त्या मिशनचं काय महत्त्व आहे ते त्या ठिकाणी लिहायचं आहे. तसंच चंद्रयान 2 22 जुलै 2019 आणि चंद्रयान 3 14 जुलै 2023 आणि ABC आन्सर त्या ठिकाणी लिहायचे आहे. आता आपण चंद्रयान फर्स्टचे पाहू. A, B आणि C आन्सर बघा. चंद्रयान 1चे आन्सर A या ठिकाणी दिलेला आहे, इथपर्यंत मूनपर्यंत लिहायचं आहे. Bचा आन्सर फाइंड आउट वॉटर ऑन द मून आणि Cचा आन्सर लिहायचा आहे परफॉर्म हाय रिसोल्युशन रिमोट सेन्सिंग ऑफ द मून सरफेस. सेकंड नंबरचं ABC आन्सर चंद्रयान 2चं बघा. त्या ठिकाणी आपल्याला डेट बी दिलेली आहे 22 जुलै 2019 आणि Aचा आन्सर या ठिकाणी लिहायचा आहे इथून इथपर्यंत सरफेसपर्यंत, ॲबिलिटीपासून सरफेसपर्यंत आन्सर लिहायचा आहे चंद्रयान 2चं. Bचा आन्सर पाहू. बघा चंद्रयान 2 मधील Bचा आन्सर स्टडीपासून इथपर्यंत लिहायचा आहे आणि Cचा आन्सर डिटेलपासून रिझनपर्यंत लिहायचा आहे. आणि D दिलेला नाही, पण या ठिकाणी बघा 4 नंबरचं पण आन्सर येईल फाइंडपासून इस्रोपर्यंत लिहायचं आहे. फाइंड चंद्रयान 1 ॲज रिपोर्टेड बाय द इस्रो. चारपैकी कोणतीही 3 ABC तुम्ही लिहा. चंद्रयान 3 मध्ये बघा त्या ठिकाणी डेट दिलेली आहे जुलै 14, 23. ABCचे आन्सर दिलेले आहे. A मध्ये लिहायचं आहे लँड सेफली ऑन द सरफेस. सेकंड दिलेला आहे आणि थर्ड बघा Cचा आन्सर परफॉर्म सायंटिफिक एक्सपेरिमेंट ऑन साइट अकॉर्डिंग टू. B क्वेश्चन B1 और B2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग फॉर 5 मार्क्स. बघा B1 किंवा B2 पैकी एक क्वेश्चन लिहायचा आहे 5 मार्क्ससाठी. B1 बघा न्यूज रिपोर्ट. आपण न्यूज रिपोर्ट पाहू. रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉइंट्स. न्यू विजन स्कूल सेलिब्रेटेड योगा डे. न्यू विजन स्कूलमध्ये योगा डे सेलिब्रेट झाला, त्यावर आधारित आपल्याला न्यूज रिपोर्ट लिहायचा आहे. त्यामध्ये हेडलाईन्स आली पाहिजे, डेटलाईन, इंट्रोडक्शन, शॉर्ट कंटिन्युटी, पॅरेग्राफ त्यामध्ये न्यूज रिपोर्टमध्ये आला पाहिजे. आपण त्याचा आन्सर पाहू. पहा या ठिकाणी आपण न्यूज रिपोर्ट तयार केलेला आहे. हेडलाईन दिलेली आहे न्यू विजन स्कूल सेलिब्रेट योगा डे. डेट दिलेली आहे 22 जून दिल्ली आणि पुढे आपण न्यूज तयार केलेली आहे. बघा अशा पद्धतीने न्यूज रिपोर्ट तयार करायचा आहे.
आणि B1 ला न्यूज रिपोर्टला ऑर क्वेश्चन देण्यात आला होता. B2 क्वेश्चन डेव्हलप अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ द गिवन बिगिनिंग, सजेक्ट अ सुटेबल टायटल. पहा त्या ठिकाणी तुम्हाला ती स्टोरी कंप्लीट करायची आहे. स्टोरीची सुरुवात दिलेली आहे, पुढची स्टोरी तुम्ही कंप्लीट करायची आहे आणि सुटेबल टायटल त्या ठिकाणी द्यायची आहे. त्यापैकी आपण B1 क्वेश्चन सॉल्व्ह केला. सेक्शन 6 स्किल डेव्हलपमेंट फॉर 5 मार्क्स. क्वेश्चन 7 ट्रान्सलेशन 5 मार्कांसाठी आहे. A. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी 4. बघा एकूण 6 वर्ड्स दिलेले आहेत, त्यापैकी 4 वर्डचे तुम्हाला मराठीमध्ये भाषांतर करायचे आहे. फर्स्ट आहे कॉम्पिटिशन स्पर्धा. सेकंड आहे ह्युमॅनिटी मानवता. थर्ड करेज धैर्य. 4 प्रेयर प्रार्थना. 5 नंबर ग्रेट महान आणि 6 नंबर आहे डस्ट म्हणजे धूळ किंवा घाण. कोणतेही 4 लिहिले तरी चालणार आहे. बी क्वेश्चन ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी 2. 4 दिलेले आहे, कोणत्याही 2 सेंटेन्सचे तुम्हाला मराठीमध्ये भाषांतर करायचे आहे. आपण 4ही सेंटेन्सचे करून घेऊ. फर्स्ट रिमूव्ह युअर शूज आउटसाइड द लायब्ररी. आपली पादत्राणे ग्रंथालयाच्या बाहेर काढा. सेकंड डोंट टिअर द पेजेस ऑफ बुक्स. पुस्तकांची पाने फाडू नका. थर्ड कीप सायलेन्स इन द लायब्ररी. ग्रंथालयात शांतता राखा. 4 रिटर्न द बुक्स विदिन 1 वीक. एका आठवड्याच्या आत पुस्तक परत जमा करा. सी क्वेश्चन ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोवर्ब्स इंटू युअर मीडियम इन्स्ट्रक्शन एनी 1 मार्क्ससाठी आहे. फर्स्ट आहे अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. संकटात मदत करतो तोच खरा मित्र. सेकंड इट टेक्स 2 टू क्युरल. भांडणासाठी 2 व्यक्ती लागतात. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची 2024 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.